नवऱ्याने माझं तोंड भिंतीवर आपटलं आणि मागून तो जोरजोरात मारू लागला. मी ओरडायला लागले, रडायला लागले, पण त्यानं माझं ऐकलंच नाही. शेवटी माझी जी अवस्था झाली ती न बघण्यासारखीच होती. मला खूप त्रास होऊ लागला होता. माझं नाव कल्याणी. मी 28 वर्षाची आहे. मी 23 वर्षाची असताना माझं लग्न विजयसोबत झालं. विजयच्या घरचे स्वभावाला खूपच चांगले होते. त्यांनी मला कधीच कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही. अगदी त्यांच्या मुलीसारखंच त्यांनी माझा लाड केला. अगदी ड्रेस घालण्यापासून जॉब करायच्या सगळ्या मुभा त्यांनी मला दिल्या. माझा नवरा एका बँकेत कॅशियरचं काम करत होता आणि मी एका फायनान्स ऑफिसमध्ये काम करत होते. मी लहानपणापासून मुंबईतच राहत होते. त्यामुळे माझं वागणंसुद्धा तसंच फॉरवर्ड होतं. मी कुणाशीही मनमोकळेपणाने बोलत होते आणि मी दिसायला सुद्धा सुंदर होते. मला नीटनेटकं राहायला खूप आवडायचं. एके दिवशी ऑफिसमधल्या साळवे नावाच्या कर्मचाऱ्याला प्रमोशन मिळाले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी एक पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीला त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला बोलवलं होतं. मी सुद्धा विजयसोबत त्या पार्टीला गेले होते. पार्टीमध्ये सगळे सुटाबुटात आले होते. माझा नवरा मात्र साधी कपडे घालूनच आला होता, कारण त्याला जास्त महागातले आणि खर्चिक कपडे घालायला आवडत नव्हतं. मी मात्र चांगली चवरून गेले होते. मी निळ्या रंगाची एक प्लेन साडी नेसली होती आणि केससुद्धा मोकळे सोडले होते. पदर एका हातावर आणि दुसऱ्या हातात छोटी पर्स, असं सगळं व्यवस्थित आवरून मी गेले होते. पार्टीत गेल्यावर सगळे माझ्याकडे बघू लागले होते आणि कितीतरी लोकांनी मला नोटीस केलं होतं आणि माझ्या लूकचं कौतुक केलं होतं. पण माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मात्र असं काही झालंच नाही. त्याच्या साधी राहणीमानामुळे त्यांना कोणीच नोटीस केलं नाही. शेवटी मीच अनेक लोकांसोबत माझ्या नवऱ्याची ओळख करून दिली. त्यानंतर पार्टीत म्युझिक सुरू झालं आणि सगळे कपल्स डान्स करू लागले होते. मी सुद्धा विजयसोबतच डान्स करू लागले. पण जसं बाकी लोक नाचत होते तसं काही विजयला नाचायला जमत नव्हतं. त्यामुळे आजूबाजूचे काही लोक त्याच्यावर हसू लागले होते आणि हीच गोष्ट विजयला खटकली होती. त्यामुळे तो माझ्यापासून लांब जाऊन उभा राहिला होता. मला सुद्धा ही गोष्ट लक्षात आली होती आणि माझ्या नवऱ्याला कोणी कमी समजलेलं सुद्धा मला आवडत नव्हतं. त्यामुळे मला विजयची समजूत काढायची होती. पण ऑफिसच्या लोकांमध्ये बोलण्यात असा वेळ गेला की तिथं मला विजयसोबत बोलताच आलं नाही. मी एकीकडे ऑफिसच्या लोकात होते आणि विजय दुसरीकडे एकटा उभा होता. त्यामुळे विजयच्या समोर असणारे एक कपल त्याच्याकडे बघून चर्चा करत होते की हा कल्याणीचा नवरा तर तिला अजिबात शोभत नाही. कल्याणी एवढी देखणी, हुशार आणि उत्साही आहे आणि हा मात्र अगदी गबाळा आणि साधा दिसतोय. कसा कल्याणी याला पसंत केलं काय माहिती. विजयने हे ऐकल्यावर त्याचा संताप अजूनच वाढला आणि मग तो मला काही न सांगताच तिथून निघाला. मला विजय निघून जाताना दिसला. मी त्याच्या मागून येणार एवढ्यात तो गाडीवरून निघून गेला. त्यानंतर मला घरी जायला जरा वेळच झाला. तोपर्यंत विजय झोपलेला होता. त्यामुळे मला काय त्याच्याशी बोलताच आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझं डोकं खूप दुखायला लागल्यामुळे मी काय लवकर उठले नाही, तशीच झोपून राहिले. तोपर्यंत विजयने कामावर जायचं आवरलं होतं. मग मी पटकन उठून त्याचा डबा तयार केला आणि त्याला डबा द्यायला त्याच्याजवळ गेले. तसं याआधी रोज कामावर जाताना तो माझा हात हातात घेतल्याशिवाय जातच नव्हता. पण त्या दिवशी त्यानं फक्त माझ्या हातातून डबा घेतला आणि तो निघाला. मी त्याला म्हटलं की तू काहीतरी विसरतोयस का? तर त्याने वळून बघितलं. मग मला असं वाटलं की तो माझ्याजवळ येऊन माझा हात हातात घेऊन माझ्याकडे बघून हसेल. पण तो वळला आणि टेबलवर असणारा रुमाल त्याने उचलला आणि म्हणाला की हा रुमाल विसरलाय. मग रुमाल घेऊन जाणार एवढ्यात मी म्हणाले की काळजी घे. हे ऐकून विजय एकदम माझ्यावर ओरडला आणि म्हणाला की काय गरज नाही, माझं मी बघतो, काळजी घ्यायची की नाही, असं बोलून तो निघून गेला. मग माझ्या लक्षात आलं की कालच्या पार्टीच्या घटनेचा त्याला खूप राग आला होता. मी त्या दिवशी घरीच राहिले होते. ऑफिसला त्या दिवशी खूप काम होतं, पण माझी परिस्थितीच नव्हती. मग मी माझ्या रूममध्ये जाऊन तशीच झोपले. दुपारी सासूबाई माझ्या रूममध्ये आल्या आणि त्यांनी माझ्या कपाळाला हात लावून बघितलं तर मला खूप ताप आला होता. मग त्यांनी मला उठवलं आणि मला घेऊन हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलमधून आल्यावर मी गोळ्या खाऊन झोपले. संध्याकाळी विजय घरी आल्यावर त्याला समजलं की माझी तब्येत ठीक नाहीये
त्यानंतर तो माझ्या जवळ आला आणि त्याने मला माझी तब्येत विचारली आणि माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाला की आराम कर. मग मी त्याला म्हणाले की तू माझी विचारपूस केलीस आणि माझा हात हातात घेतलास, मग आता मला नक्कीच बरे वाटेल. त्यानंतर 2 दिवस मी घरातच राहिले आणि मग 2 दिवसांनी मी कामावर गेले. त्या दिवशी माझा कामाचा लोड अजूनच वाढला होता. 3 दिवसाचं काम शिल्लक होतं. त्यामुळे मी जेवण, पाणी विसरून फक्त कॅम्प्युटरसमोर बसून काम करत होते. आणि बरोबर त्याच दिवशी माझ्या नवऱ्याने पिक्चरला जायचं प्लॅनिंग केलं होतं. विजय मला दुपारपासून कॉल करत होता, पण माझा मोबाईल सायलेंट होता. त्यामुळे मला काही समजलंच नाही आणि कामाचा लोड एवढा होता की मी मोबाईलकडे लक्ष पण दिलं नाही. संध्याकाळी 7 वाजता जेव्हा माझं काम संपलं आणि मी मोबाईल हातात घेतला आणि बघितलं तर विजयचे 24 कॉल मला येऊन गेले होते आणि काही मेसेज पण होते. पण त्यात शेवटी असं होतं की नको उचलूस माझा कॉल आणि आता मला कॉल पण करू नको. बोल तुझ्या स्टेटसच्याच माणसांसोबत, मी नाही तुझ्या स्टेटसचा. हे वाचल्यावर तर माझ्या अंगावर काटाच आला. कारण पार्टीच्या दिवसापासून विजय एका वेगळ्याच गैरसमजात होता आणि त्यात त्या दिवशी हे असं झालं होतं. त्यामुळे तर विजय अजूनच चिडला होता. मी त्याला कॉल केले पण त्यानंतर त्याने माझा एक पण कॉल उचलला नाही. मी तर खूप टेन्शनमध्ये गेले आणि घरी गेले, पण विजय घरीसुद्धा आला नव्हता. घरी आल्यावर मी सासू-सासऱ्यांना मागच्या 4 दिवसातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी मला समजून घेतलं आणि मला म्हणाले की काळजी करू नको, विजय घरी आल्यावर आम्ही बोलतो त्याच्याशी. त्यानंतर खूप वेळ झाला. अगदी विजय रोजच्या वेळा घरी यायचा. ती वेळ पण निघून गेली होती, पण तो काही घरी आलाच नाही आणि तो माझा कॉल पण उचलत नव्हता. सासू-सासऱ्यांनी कॉल केले, पण त्यांचा कॉल पण त्याने उचलला नाही. त्यानंतर मात्र आम्हाला त्याची काळजी लागून राहिली होती. त्यानंतर 10च्या आसपास विजय घरी आला, तर त्याने ड्रिंक केली होती. तो घरी आल्या-आल्या मला ओरडू लागला, शिव्या देऊ लागला आणि ही गोष्ट काय माझ्या सासऱ्यांना आवडली नाही. त्यांनी विजयच्या कानाखाली मारली, तसा तो तिथून निघून गेला. त्या दिवसानंतर आमच्या दोघातला वाद वाढला होता आणि हळूहळू या वादाचं रूपांतर अबोल्यात झालं होतं. त्यानंतर आमच्यात नीट बोलणं झालंच नाही. काही दिवसानंतर गावाकडे माझ्या सासऱ्यांचे मोठे भाऊ वारले. त्यामुळे माझे सासू-सासरे गावाला गेले. तेव्हा विजय खूप दारू पिऊन घरी आला आणि मला शिव्या देऊन मारायला लागला आणि माझं डोकं भिंतीवर आपटलं आणि मागून माझ्या डोक्यात मारायला लागला. मी ओरडायला लागले, रडायला लागले, पण त्यानं माझं काय ऐकलं नाही. तिथं सोडवायला पण कोण नव्हतं. माझी खूप वाईट अवस्था त्या दिवशी झाली होती. मी पूर्ण रात्र रडून काढली होती. दुसऱ्या दिवशी मी तापाने फणफणत होते, पण विजयने माझ्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी बाजूच्या काकी माझ्यासोबत हॉस्पिटलला आल्या आणि त्यानंतर मग मी माझ्या सासू-सासऱ्यांना कॉल लावला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावेळी त्याच्या तळपायाची अग मस्तकाला गेली, कारण विजय या थराला जाईल असं त्यांना स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. माझे सासरे तडकन इकडे यायला निघाले होते, पण सासूबाईंना तिथं अडवलं आणि त्या म्हणाल्या की तुम्ही जाण्यापेक्षा कल्याणीलाच इकडे बोलावून घेऊया. कारण आता माझी सुद्धा इच्छा नव्हती विजयसोबत राहायची. जो मुलगा बायकोची इज्जत नाही करू शकत, तो आपली काय करणार? आणि मी विजयवर केलेले हेच असे संस्कार नाहीयेत, असं बोलून सासूबाई रडायला लागल्या. मग मीच त्यांना कॉलवरून समजावलं आणि मग दुसऱ्याच दिवशी मी गाडी पकडून गावाला सासू-सासऱ्यांकडे गेले आणि मग त्यानंतर काही महिने आम्ही तिथेच राहिलो. त्यानंतर एके दिवशी विजयच गावाला आला आणि डायरेक्ट माझी आणि सासू-सासऱ्यांची माफी मागायला लागला आणि म्हणाला की मी जे केलं ते खरंच खूप चुकीचं आहे. मी असं वागायला नको होतं. शक्य झालं तर मला माफ करा. पण प्लीज पुन्हा घरी चला. मी तुमच्या तिघांशिवाय नाही राहू शकत. असं बोलून तो रडू लागला. खरं तर त्याच्या येण्याचीच मी पण वाट बघत होते. कारण मला पण त्याच्यापासून लांब राहणं शक्य नव्हतं आणि सासूबाई पण शेवटी आईच आहेत. त्यामुळे त्यांनी पण लगेच विजयला माफ केलं. पण माझ्या सासऱ्यांच्या मनात अजून पण राग होता. ते विजयसोबत बोलले सुद्धा नाहीत आणि पुन्हा घरी यायला सुद्धा तयार नव्हते. पण मी आणि सासूबाईंनी फोर्स केल्यामुळे ते यायला तयार झाले. मग आम्ही सगळे पुन्हा घरी आलो. पण माझे सासरे आणि विजयमधला अबोला अजून तसाच होता. शेवटी काही महिन्यांनी मला बाळ होणार आहे असं समजल्यावर मात्र माझ्या सासऱ्यांचा राग गेला आणि ते विजयसोबत सुद्धा बोलू लागले आणि मग तिघे पण माझे लहान बाळासारखी काळजी घेऊ लागले आणि मग मला एक गोंडस मुलगी झाली. आज आमची मुलगी 3 वर्षाची आहे
आता मी, माझी मुलगी आणि माझा सगळा परिवार आम्ही सगळे आनंदात राहतोय.